आणलायस तर लावून घे बॅनर जा. तेच विचारतो कुठे लावू? तिथं लाव की ते टेबलवर लावणार आहेत ना त्याच्या मागे लावून घे. हो चालेल सर. स्वतःची डोकी चालवते ती एक एक कार्यकर्ते. सरकार ते टेबल आलेले ते कुठे ठेवायचे? अहो ते टेबल तिकडे त्या स्टेजच्या बाजूलाच लावा की. एका टेबलावर सरबताची वगैरे व्यवस्था करा, दुसऱ्या टेबलावर आपण पाहुण्यांसाठी भेटवस्तू वगैरे आणल्यात का नाही त्या सगळ्या नीट मांडून घ्या. छान. जी सर. हा ताई घ्या चहा घ्या. सरकार अहो तुम्ही का आणलाय चाय? दुसऱ्या कोणीतरी आणला असतं की. हे सकाळदारनं कामं करायला तुम्ही चहा घ्या बरं वाटेल जरा. तुम्ही आपली माणसं आहे जा. आमच्या आईसाहेबांची काय शिकवण आहे माहिती आहे का? आपली माणसं पहिली जपायची, नंतर बाकी सगळं होत राहतंय. सरकार तुम्ही मोठी माणसं आमच्यासाठी किती करताय? काय मोठं बारकं काय नसतंय. या चहा घ्या पहिलं, नंतर काम करा. अधिपती अरे किती मन लावून करतोस समजा. हे आमच्या आईसाहेबांची शिकवण. काम करायचं तर मन लावून करायचं, नाही तर करायचं नाही. पाठ्या टाकायच्या नाहीत. भाई रे भाई, म्हणजे ये लय झॅप तयारी केली आहेस बघ तुझ्या आई वडिलांच्या लग्नाची. काय ना काय तयारी बियारी मी काय केलेली नाही. सगळं मास्तरीन महिने आखून दिलेलं आहे. सगळी तयारी त्यांनी केलेली आहे. मी फक्त त्यांनी ठरवल्याप्रमाणे होते का नाही तेवढे देखरेख करतोय बिनपगारी फुल अधिकारी, बाकी काय नाही. बाहेर तिला लय हौस होती सासू सासऱ्याच्या लग्नाची, पण नेमकी ती आजारी पडली बघ. काय आजारी बिजारी नाही बरं. काय आजारी बिजारी नाही त्या बरं आहे. ठीक आहे. आणि ते येणार, मी त्यासनी घेऊन येणार घराकडं. बघ तू या सगळ्या लग्नाची तयारी त्या बी असतील आता लवकरच. अरे नग नग तिची दगदग होईल असं काय करू नकोस बाळा. करू दे तिला आराम. या आराम करतीलच की त्या, पण जरा कसं आहे माणूस कामात राहिलं की जरा त्याच त्या गोष्टीचा विचार करत नाही ना. त्या सगळ्या ह्याच्यातनं त्या बाहेर पडल्या पाहिजे ना. डोसक्यात तेच 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 चक्कर फिरत राहते. आलं का लक्षात तुझ्या? होईल होईल ती बरी होईल. हा बाबा या आहे आपल्यासोबत. हा मग बरं मी काय म्हणते, ते जेवणवाल्याशी बोलणं झालं का तुझं? झालं झालं झालं. त्याला तू सांगितलेलं सगळं मेनू सांगितलं आणि पुरणपोळी आणि कटाची आमटी बी सांगितल्या तुझ्या आवडीची. चेष्टा करतोस वे रे माझी. तर आम्हाला काय माहित नव्हे. पोळी आणि आमटी असल्यावर तू 4 घास जास्त खाणार. कंदी कार्यकर्ती. बरं ते डेकोरेशन वाल्यांचं बिल दिलं का? दिले पैसे दिले. आणि ते साडीवाल्याचं बिल? डेकोरेशन वाल्याला दिलं, साडीवाल्याच दिलं, दागिनवाल्याच दिलं, मसालवाल्याच दिलं, पत्रिकावाल्याच दिलं, गुरुजीच दिलं, लायटिंगवाल्याच दिलं, फुलवाल्याच दिलं, मंडपवाल्याच दिलं, सगळ्याच हो दिलं. हो हो हो. तू ये समजो कसं मनापासून करतोयस. लय कौतुक वाटतं बघ. बरं ते गडहिंग्लजचा पवार त्यांना सांगितलं काय? तर सांगितलं की येतो म्हणलं. आणि बाकीच्या पाहुण्या रावळ्यांना कळवलं काय? कळवले. आता ते मास्तरीत महिने लिस्टच काढली होती सगळी. हां त्यातले निम्म्याला जास्त माणसांना त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. जे माणसं राहिलेत ना ते नंबर काढतो मी, एकेकाला फोन करतो आता. बरं कुणाला फोन करायचा असेल तर मला सांग, मी करते. बाकीची कामं तू कर. तुम्ही मेहंदीवाली बी येईल जाते इतक्यात. मेहंदीवालीला बी सांगितलंय? हा मग आता लगीन म्हटल्यावर समजा ईदी व्यवस्थित करायला नको काय? सुनबाईनेच ठरवलं हे समजा नियोजन अगदी व्यवस्थित केलंय बघ तिनं. लय गुणाची पोर आहे बघ. हे सगळं नियोजन कवा लावलं मास्तरीन महिने कोणाच ठाऊ? व्हय की तिनं हे समजा कवा केलं तिचं तिलाच ठाऊ बघ. काय त्यांचं कामच जगा वेगळा बघ. आजी बायको कोणाची शेवटी. तर मी कशी आले इथे? कोणी आणलंय मला? हे काढा तुम्ही. मला काही नाही झालंय. काढा. मॅडम तुम्ही पडा, तुम्हाला आरामाची गरज आहे प्लीज. अहो झोपा. मला काही नाही झाले. मी सांगते ना मी एकदम ठणठणीत आहे. हे काढा आहे प्लीज. घरी जाऊ द्या मला घरी जायचं आहे. काढा. मॅडम तुम्हाला आरामाची खरंच गरज आहे, तुम्ही प्लीज. अहो मी काय सांगते ते ऐका. माझी तब्येत व्यवस्थित आहे. मला काहीच झालेलं नाहीये. तुम्ही फोन करा, अधिपतींना फोन करा. नाही अधिपतींना कॉल नाही करते ना रक्ता. फोन नाही करता येणार म्हणजे? करता येणार नाही म्हणजे काय? मी सांगते ना तुम्हाला मला काहीच नाही झालंय. सोडा मला घरी जायचंय. सोडा. हे काढा. पडा तुम्ही प्लीज. काढा. सोडा प्लीज. तुम्ही सोडा मला प्लीज. मला सोडा प्लीज. सोडा मला प्लीज. हे काढा. मला काहीच झालेलं नाहीये. तुम्ही कसलं इंजेक्शन देताय ते? सोडा मला. सोडा प्लीज. मला काही नाही झालं. मी खरंच सांगते. प्लीज सोडा मला नकोय. प्लीज तुम्ही अधिपतींना फोन करा ना. फोन करा ना अधिपतींना. प्लीज फोन करा.
या दादा या. तू इथं काय करतेस? अहो मोठे मालक, तुमच्यासाठी नाही का शेरवानी आणल्यात, एखादं सिलेक्ट करा ना त्यातलं. नाही पण हे तू का घेऊन आलीस? हे सगळं अक्षरा करणार आहे ना? वय पर मला चारुबाई म्हणल्या का यातलं तुम्हाला दाखवाया सांग म्हणून. करा की एखादी सिलेक्ट. मला या सिलेक्शन मधलं वगैरे काही कळत नाही. ते कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं अक्षराच बघणार होती, ती ठरवेल. वय मोठे मालक, पण आता एवढे समजे ऑप्शन्स नाही का, तिनंच पाठवले तर तुम्ही बघा की. हे बघ, मला यातलं काही कळत नाही. ते अक्षरा वगैरे आल्यावर बघेल. अहो मला मान्य आहे सगळं अक्षराच ठरवणार होती, पण आता ती इथे नाही आहे तर आपल्याला नको का करायला? हां, तुम्ही करा ना एखादा सिलेक्ट. चारू, मला खरंच यातलं काही कळत नाही ग. तू सांग मला, तू जे सांगशील ते मी घालेन. अहो तुम्हाला आवडेल तो सिलेक्ट करा. चारू, माझा कपड्यांच्या बाबतीतला चॉईस तुला माहिती आहे. मला नको अडचणीत टाकू. तू एखादा सांग, मी तो घालतो ना. सगळेच छान आहेत, पण मला असं वाटतं तुम्ही मेहंदीला हा घाला. चांगलं आहे सगळं, पण हे सगळं अति नाही वाटणार चारू? नाही हो, छान वाटेल. आव लगीन आहे तुमचं, साधा सदरा काय घालणार? नवरदेवासारखं तयार व्हायला पाहिजे बघा. लग्नात चारुलताबाई सांगतील तेच घाला. आव लग्नात आणि लग्नानंतर बायकोचंच ऐकायचं असतं बघा. ठीक आहे, बायकोचं ऐकतो, घालतो हे मी. चंचे तू खाली जा बघू, मेहंदीची तयारी कर. हा आई, मेहंदीचं वगैरे पण ठेवलंय सगळं? अहो सुनबाईनाच हे समजा नियोजन केलंय बघा. आम्ही फक्त तिनं ठरवलं ना तेच करतोय. बरं या, आवरून खाली या. तुम्ही नका जास्त विचार करत बसू. चारू, हा सगळा उत्साह अक्षराचा आहे ना. तिने सगळा घाट घातलाय, पुढे होऊन ती सगळं करते आणि तीच आता नाही आहे. चारू, अक्षरा लवकर घरी यायला हवी, तिच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. बरोबर आहे, पण येईल लवकर ती परत. तुम्ही नका काळजी करू. आणि तिने जे सगळं ठरवलंय तसं आपण केलं नाही तर तिला कसं वाटेल? खरं आहे तुझं. अक्षराला बरं वाटावं यासाठी मी काहीही करेन. घरची लक्ष्मी आहे का ती? आपली पोर आहे ती. ती लवकर बरी होऊन घरी यायला हवी. खरं आहे, पण नका तुम्ही तिची काळजी करू. तिची ट्रीटमेंट अतिशय चांगल्या डॉक्टरांकडनं होते आणि तीच रिस्पॉन्डही करते. लवकर घरी येईल ती. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? तुझ्यावर विश्वास आहे माझा. या लवकर खाली. ओ कुठे चाललात तुम्ही? वहिनी साहेबांकडं. कोण वहिनी साहेब? आमच्या वहिनी अक्षरा, वहिनी अक्षरा सूर्यवंशी. का भेटत आहे तुम्हाला? डबा आणलाय. आता नाही भेटता येणार. पण का? आता त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन दिलंय, तर झोपल्यात त्या. तुम्ही आत नाही जाऊ शकत. अहो पण डबा. अहो झोपल्यात त्या, डबा कसा खाणार? तुम्ही डबा ठेवून जायचे, मी उठले की देईन त्यांना. पण मी काय करतो, मी इथंच थांबतो. त्या उठल्या की त्यांना डबा देतो आणि मग जातो मी. अहो झोपल्यात त्या आत्ता. तुम्ही जावा आत्ता, सकाळी या त्यांना भेटायला. आमच्या अधिपती सरकारने सांगितले मला तिथंच थांबायचा, डबा देऊन मग घरी यायचं. डॉक्टरांची परवानगी नाहीये. त्यांनी सांगितले की VIP पेशंट आहेत त्या, इथे कोणाला सांगून देऊ नका. आहेच आमच्या वहिनी साहेब VIP. म्हणून म्हणते डबा द्या माझ्याकडे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत तिथे. तुम्ही सकाळी या त्यांना भेटायला. बरं चालेल, नक्की द्या बरं का त्यांना. हो हो हो, इंजेक्शन दिलं त्यांना आत्ता. तुम्ही सांगितलं तसंच करते मी. ठीक आहे. काय झालं? यांना भेटायला माणसं येत आहे म्हणून मी घाईत आले. यांना कोणालाही भेटून देऊ नकोस. हो. मी आले गोळ्या घेऊन. हां ऐक, तू गोळ्या घेऊन ये, मी थांबते.
चारुबाई, हे घ्या गजरे. थँक्यू. तुम्हाला एवढे पुरतील का अजून आणू? नाही नाही, पुरतील. चालतंय. बरं, तुमचं उरकला का तुम्ही या हा खालती. हो येते. नाही तर मी थांबू काय तुमच्या मदतीसाठी त्यापेक्षा? नाही नाही, काही गरज नाही, मी माझं आवरून येते. चालतंय. बरं चंचला. हा बघा, मी म्हणलं ना तुम्हाला लागेल माझी मदत. दागिन्यांपासून सुरुवात करूया काय? नाही नाही नाही, त्याच्यासाठी नाही थांबवलं मी तुला. मला तुला असं विचारायचं होतं, मी तुला एक फोन करायला सांगितला होता ना, तो तू केलास का हॉस्पिटलला? वय वय केला. मग अक्षरा बरी आहे का? कशी आहे ती आता? बोलणं झालं सिस्टर सोबत, तिनं इंजेक्शन दिलं असं सांगितलं. अजून काही म्हणाली का नर्स? विशेष काय नाही, म्हणजे ती म्हणली का डॉक्टर बी येऊन गेले आणि त्यांनी गोळ्या बिळ्या बी दिल्यात आणि हा ते काही ट्रीटमेंट चालू केली असं मी म्हणली. बरं, अक्षराला विश्रांतीची गरज आहे. तिची विश्रांती आणि ट्रीटमेंट दोन्ही व्यवस्थित होईल याच्याकडे तू लक्ष ठेव. आणि मला कळवत राहा. खूप काळजी वाटते मला अक्षराची. तिला तुझी मोठी बहीण समज आणि कर जरा सगळं तिच्यासाठी. चारुबाई, सॉरी बरं का, पर म्या काय तिला माझी मोठी बहीण मानणार नाही. पर तुम्ही सांगितलंय म्हणताना तुमच्यासाठी मी तिची काळजी घेईन. असं का म्हणतेस चंचला? एकत्र राहतो की नाही आपण, मग एकमेकांची काळजी नको घ्यायला? चारुबाई, अहो तिनं घेतली काय हो आमची काळजी? नाही ना. तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलायसा म्हणताना तुमच्या शब्दासाठी म्या करीन तिचं समज, घेईन काळजी. नानाजी, हा लय उशीर करू नकोस, आवर पटापटा. झालं बाई तुमचं, लय मदत झाली बघा तुमची. अधिपती, मी काय म्हणते, रव्याचा फोन आलता का दवाखान्यात? नाही ग, तेच त्याच्याच फोनची वाट बघायला लागली मी. आता थांब, मी त्यालाच करतो आता. मला पण इथनं हालता येईना झालं का, चांगलंच अडकलो कामात मला. लगीन कर म्हटलं की असं व्हायचंच नाही का? मला बी यायचं होतं ना सुनबाईला भेटाया, पण नाही नाही नाही, तू नको येऊ. आता पाहुणे रावळी वगैरे येणार, गाड्यात माणसं बिणसं येणार. तू नको, तू थांब इथं, मी फोन करतो रव्याला. थांब जरा. राहिलं. गोविंद, ए गोविंद. हा सरकार, बोला. हा रव्या, अरे काय डोसक्यावर पडलेस काय मर्दा? कवा तर वाट बघाली तुझ्या फोनची. तिकडे गेलेस, तिकडच झालेस. फोन बिन करायची काय पद्धत बिद्धत? अहो मी तुम्हाला फोन करणारच होतो आता. कवा करणार होतोस? आणि मास्तरीनबाई कशा आहेत? कुठल्या काय त्या? हा, डबा दिलास त्यासनी? जेवण झालं त्यांचं? काय खाल्लं का नाही? काय काय बोलले का नाही तुझ्यासंग? काय तू तू त्यासनी फोन दे चल. अहो सरकार, मी तिथे गेलो होतो दवाखान्यात, वहिनी साहेब झोपल्यात. त्यांना औषधं इंजेक्शन दिलेले आहेत, त्यामुळे मला आतमध्ये जाऊ दिलं नाही. माझी भेट नाही झाली वहिनी साहेबांची. काय सांगायलाय? हा. अरे तू एक काम कर, त्या डॉक्टरसनी फोन दे जरा. बरं बरं. अहो पण इथं डॉक्टर नाही दिसत आहे कुठं. डॉक्टर पुराणिक म्हणून नाव आहे बघ. तिथं विचार कोणाला तर सांगतील डॉक्टर पुराणिक. बरं बरं चाल. मॅडम, पुराणिक डॉक्टर कुठे आहे? पुराणिक सर? ते बघा तिथे आहेत पुराणिक सर. डॉक्टर साहेब, एक मिनिट सर. प्रॉब्लेम? नाही नाही, धाकले सरकारनं बोलायचं तुमच्याशी. अच्छा. हॅलो. हा हा हा, नमस्कार नमस्कार. डॉक्टर अधिपती सूर्यवंशी बोलतोय. हा नमस्कार सर, बोला ना. हा, कशा आहेत आमच्या मंडळी? कशी आहे तब्येत आता? त्यांना औषधं सुरू केली आहेत आपण. सध्या झोपल्यात त्या, पण डोंट वरी, होतील त्या लवकरच रिकवर. हा, म्हणजे काय कधी पतूर होतील बऱ्या? सर ते आत्ताच नाही सांगता येणार. हो, आत्ताच ऍडमिट केले तर. उद्या मी त्यांचे रिपोर्ट्स पाहतो आणि मग तुम्हाला कळवतो. हा, तसं नव्हतं, म्हणजे घरात एक आमचा कार्यक्रम होता हो, म्हणताना म्हणलं की काय कधी पतूर होतील बऱ्या असं. सर त्यांना आत्ता लगेच आपण शिफ्ट नाही करू शकणार कुठे. का हो, काय म्हणजे सिरियस आहे काय लई डॉक्टर? हा, ते सध्या आपण काहीच सांगू शकणार नाही. त्यांना आपल्याला 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, कारण आता तुम्ही लगेच जर त्यांना घरी शिफ्ट केलं तर त्यांच्या तब्येतीमध्ये अपडाऊन होऊ शकतं. सध्या ते इथं स्टेबल आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट पण सुरू आहे. मी उद्या राऊंडला गेल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स चेक करतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, रिकवर होतील. हां हां, होतील ना हो बऱ्या. हां, एक काम करा मग, चालतं ठीक आहे. उद्या सकाळी मग तुम्ही मला फोन करता काय? नाहीतर जाऊ दे, मीच करतो तुम्हाला फोन. हां, मग आपण बोलूया, म्हणजे तुम्ही कळवा काय काय कुठं पतूर प्रगती आहे कसं काय. हां चालेल, बोला यांच्याशी. हा सरकार. ए रव्या, मी बोललो डॉक्टरांसंग, तू आत्ता जरा तिथंच थांब. मला आता इथनं हलता येत नाही आहे.
इथं लई काम आहेत रे बाबा मला. पण तू काय लागलं तर मला लगेच फोन कर, मी येतो टममध्ये तिथं. हा होय सरकार. सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इथंच आहे. ठीक आहे ठीक आहे, चल. माझा फोन कुठे? मला बोलायचं आहे अधिपतींशी. काही करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला हवं. कुठे फोन? कुठे माझा? कोण हवंय तुम्हाला? तुम्ही अक्षरा मॅडम? हो, मी अक्षरा. तुम्हाला न्यायला आलो आम्ही. काय करताय? सोडा मला, सोडा. काय अधिपती? वा वा वा, झालं का सुरू? बरं झालं तुम्ही आल्यात समध्या. तुम्ही बोलवणार आणि आम्ही येणार नाही असं होईल का आजी? नवरीबाई कुठे? येते येते. शिवा नाही, अगं ये. बरं झालं आलीस, आधी येळेवर आलीस बघ. बस, बसून घे. हो. काय म्हणावरी बाई, खुश ना? शंचे, तुझ्या जिभेला काय हाड? तुझ्या जिभेला आहे का हाड? अगं अगं, मोठ्यांशी असं बोलतात? बघा तरी. अगं तुझं वय काय, त्यांचं वय काय? हा, एक आहे काय? अगं आजे, म्हणजे बघ, त्यांचं लगीन आता होणार आहे आणि माझं बी लग्नाचं वय आहे की. अगं म्हणजे आम्ही दोघी सेम झालो ना. काय तू बी? जाऊ दे, मूर्ख आहे ती. नका तिच्याकडे लक्ष देऊ. चंचल आहे, नाव अगदी योग्य आहे तिच्यासाठी, चंचला. भुवीनंच ठेवलं तिचं नाव. तिचं पाय पाळण्यातच ओळखलं बघा भुवीनं. भुवीला माणसांची लय पारख. अहो एका नजरेत माणसाचं आगापीछा भूत भविष्य सांगायची बघा. शिकली असती ना व, कुठच्या कुठं गेली असती पो. माफ करा, आनंदाच्या दिवशी डोळ्यातून पाणी काढलं. असू द्या हो. हो, माझ्या पोटचा गोळा आहे होती. म्हणताना कधी कधी सगळं ठीक होईल. होणारच. अहो व्हायलाच पाहिजे. माझा विश्वास आहे बघा. बघितलं का, समध्याजणी जमल्यात बघा. मेहंदीची तयारी आहे. हो, मंगल प्रसंग आहे. घरात लय बाहेर वाटतंय बघा. सगळी छान तयारी केली आहे तुम्ही. अहो मी नाही, ही समधी तयारी सुनबाईनच केलं. अहो यांना आधीच सांगून ठेवलं होतं तिनं. लय भारी नियोजन केलंय बघा. मला सारखं म्हणायची, तुमचं लगीन कसं थाटामाटात झालं पाहिजे. या या या, बसा. तुम्ही बी मेहंदी काढा हातावर. मी मेहंदी नाही. अहो नवरदेव आहेस तुम्ही, थोडीशी तरी काढा मेहंदी हातावर. आई मला नकोय मेहंदी वगैरे, कुठे काढणार मी. काढा की हो. चारू, मला नाही आवडत ते मुलींसारखं डिझाईन वगैरे हातावर काढायला. नाव तरी काढा. आता एवढं मोठं नाव लिहायचं, त्यापेक्षा इनिशियल्स काढा ना. बी.